brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. तुम्ही मित्र म्हणून सगळे जमला असाल आणि देशाच्या बाहेर कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर डेस्टिनेशन दुबई नको आत्तापुरतं तरी. का माहितीये का? अनुभव काय समजून घेऊ. ही सगळी मित्रमंडळी पुण्यातली गेली होती दुबईला फिरायला आणि आता ज्या पद्धतीचं गल्फमध्ये सगळी सिच्युएशन आहे, तुम्ही बातम्या बघताय दररोज काय चाललंय काय नाही ते. खरंच इतका पॅनिक होता का? ह्यांनी नक्की काय तिथे अनुभवलं हे समजून घ्यायचं म्हणून मी सगळ्यांना एकत्र आज बोललो. आणि ती बरीच सगळी मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार आहेत आणि मित्र आहेत, त्यामुळे सगळ्यांनी फिरायला गेले होते. पण फायनली फोनाफोनी झाली, एम्बेसी सोबत कॉन्टॅक्ट झालं आणि शेवटी सगळ्यात चांगली गोष्ट काय, सुखरूप पोहोचलेत. तुमचं प्लीज नाव सांगाल, काय प्लॅन ठरला होता सगळ्यांचा? माझं नाव चेतन सोनी आणि आम्ही 23 तारखेला संध्याकाळी इथून दुबईसाठी जाण्यासाठी निघालो. 28 तारखेला आमचं रिटर्न होतं. 28 तारखेला रिटर्न आम्ही वर्ल्ड फेरारी बघून आम्ही 28 तारखेला निघत होतो 5 वाजता. तर संध्याकाळी अचानक ड्रोन हल्ला झाल्यासारखं दिसलं. परदेशी दिसलं आम्हाला स्वतः ड्रोन हल्ले. तर आम्ही परदेशी नागरिक सुद्धा रडत होते, घाबरून निघत होते. आम्ही ते बघितलं वातावरण आणि आम्ही सुद्धा आमच्या ड्रायव्हरला म्हणालो की आपण इथून निघूया, ड्रोन दिसतंय आपल्याला वरून येताना वगैरे. तुम्ही ऑलरेडी पोहोचलो अबुधाबीशी वाजला, इकडे दुबईमध्ये? नाही, अबुधाबीला होतो. अबुधाबीमध्ये मी वर्ल्ड फेरारीला गेलो होतो. राईड्स आमच्या झाल्या होत्या. संध्याकाळी 4:30-5:30च्या दरम्यान आम्हाला ड्रोन हल्ले होताना दिसले. मग आम्हाला तोपर्यंत पुण्यावर सुद्धा फोन आला की हल्ले चालू झाले असं, त्यामुळे आम्हाला कल्पना आली होती. मग आम्ही आमच्या ड्रायव्हरला बोलतो आपण गाडी काढू आणि दुबई शहरामध्ये जाऊ आपण अबुधाबीवरून. मग आम्ही अबुधाबीवरून दुबई शहराकडे जाण्यासाठी निघालो आमच्या ड्रायव्हरला घेऊन. आणि त्याच दिवशी आमच्या संध्याकाळी चेकआउट सुद्धा होतं. मग ते आम्ही करून आमच्या बॅगाच्या हॉटेलला घेऊन आम्ही एअरपोर्टला गेलो. नंतर आम्हाला समजण्यात आलं की आज फ्लाईट सर्व कॅन्सल झाल्या 24 तासासाठी. पण त्या 24 तासासाठी आम्हाला वाटतं की उद्या चालू होईल, पण एवढी बाहेर थांबला नाही. मग आम्ही परत सेकंड हॉटेल घेतलं बुरुजवरून, दुसरं हॉटेल घेतलं जेन इंटरनॅशनल म्हणून, तिथे येऊन राहिलो. आम्हाला वाटलं 24 तासानंतर काय पुरत होईल, पण 24 तास उलटून गेले तर ते होत नव्हतं. 2 दिवस 3 दिवस 3 दिवस आमच्या तिथे गेले. आम्ही अशी परिस्थिती बघितली, ड्रोन हल्ले होते, मोबाईलचे सायरन वाजत होते की हल्ले होते. शनिवारी रात्री मोठ्या प्रमाणात सायरन वाजले, रात्री 12:30 वाजता, 1:30 वाजता, 3:30 वाजता ड्रोनचे आले होते. पण त्यांची एडी सिस्टीम चांगले असल्यामुळे असं दुबईवर काय असं नुकसान झालेलं नाही आणि एकदम सुरक्षित शहर आहे. दुबई सुद्धा सुंदर सिटी आहे. बघा, तुम्ही सगळी मंडळी तुम्हाला दिसत होतं की इतके विजिबल होते ते ड्रोन्स किंवा ते समजा पाडताना तुम्हाला दिसत असेल रात्री आकाशामध्ये. बऱ्याच ठिकाणचे व्हिडिओ पण मला येतात. तर ते अनुभव तुम्ही हॉटेलवरून बघवता सगळं? नाही. आम्ही जेव्हा दुबई फेरारी वर्ल्डला होतो ना, तेव्हा आम्ही म्हणजे तो आमचा शेवटचा दिवस होता. आम्ही गेम्स आपण निघालो होतो. तर दुबईपासून अबुधाबी 150 किलोमीटर आहे आणि 150 किलोमीटरवर जात असताना आमचं सकाळचं सुरळीत झालं होतं. पण जेव्हा परदेशी नागरिक पळाले तेव्हा आम्ही पण त्याच्या मागे पळालो. तर त्यावेळेस असं निदर्शनास आलं की आम्ही पार्किंगमध्ये गेल्यानंतर वर पाहिलं तर ड्रोन हल्ले होते, मिसाईल्स होते आणि त्यांना काउंटर करत होते आणि त्याचा मलबा पडत होता आणि तो बऱ्याच ठिकाणी पडत होता. असं काही नाही की फेरारी वर्ल्डच्या आजूबाजूला पडत होता, काही खाली पण पडत होते. जे आवाज आम्हाला धमाके जाणवत होते. आणि विशेष म्हणजे मोबाईलवरती अलर्ट येत होते, ते अरेबिक मध्ये होते आणि त्याचं इंग्लिश ट्रान्सलेट होतं की तुम्ही कुठल्या तरी एका सेफ ठिकाणी थांबा आणि कुठल्याही ओपन स्पेस मध्ये कुठे थांबू नका. बरीच मंडळी ती सगळी तिथून आली. मला समजून घ्यायचं, जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला कळलं की बापरे असं काहीतरी होतं, तर काय घरी फोन केला का? नाही, आम्ही घरी फोन नाही केला. उलट या गोष्टी म्हटलो घरी नको सांगायला, कारण घरचे टेन्शन मध्ये येते. म्हणून ही बातमी आम्ही आमच्यातच ठेवली होती. पण ही बातमी दुबईपेक्षा फार पुण्यातल्या लोकांना कळली आणि त्यांनी आम्हाला म्हणजे घरचेच फोन आले की असे हल्ले झाले, तुम्ही कुठे आहात? आम्ही सांगितलं आम्ही फेरारी वर्ल्ड मध्ये आहोत आणि तिथून निघालोय, सेफली निघालोय. मग थोडस वातावरण निवळलं त्या केसमध्ये. मला एक ऍड करायचं होतं, दुबईमध्ये ना फक्त 30च चॅनल दिसतात आणि अरेबिक मध्ये 2 चॅनल दिसतात, त्यांचे न्यूज चॅनल. बाकीचे इंटरनॅशनल किंवा कुठलेही चॅनल तिथं दिसत नाही. त्यामुळे आपला कुठला संपर्क होत नाही. जे काही चॅनल्स होते ते कंटेंट कळत नाही आणि तिथलं सांगत नाही. तिथं न्यूजपेपर नाही, काही नाही. आणि विशेष म्हणजे आम्ही दुबईला पोहोचलो तर आमचं हॉटेल व्यवस्थित चालू होतं, तिथले डे टू मॉल व्यवस्थित चालू होते, 24 तास चालू होते आणि सुरळीत जीवन चालू होतं. त्यामुळे आम्हाला असं वाटलं नाही. पण आम्हाला तिथं धमाक्याचे आवाज ऐकू येत होते, रात्री पण ऐकू येत होते आणि दिवसा पण ऐकू येत होते. तुम्ही काय करता? मी कन्स्ट्रक्शन जॉब करतो. आमचा ग्रुपच आहे, चिंतामणी ग्रुप. बरोबर, सगळे तुम्ही आणि आम्ही गेले 25 वर्षापासून एकत्रच आहे. मित्र परिवारच आहे आमचा, फॅमिली ग्रुपच आहे आमचा. फॅमिली ग्रुप आहे सगळे, म्हणजे सकाळच्या कॉफीला एकत्र भेटायचं आणि बाहेर प्लॅन एकत्रच. आम्ही उठवायला पण एकमेकांना जातो. आम्ही असं नुसतं कॉफीला जातो, सकाळी उठवायलाही आम्ही एकमेकांना जातो. तुम्ही मगाशी मला एक अनुभव सांगत होता. मी एक दुसरा पुणे फास्ट आहे. पण प्रॉब्लेम काय झाला,
जसं आता आमचे बंधू म्हणाले किशोर की दुबईला या सगळ्या गोष्टी होत होत्या पण सेफ होतं. पुणे फास्ट यासाठी आहे की त्यांनी इतक्या वेगळ्या परिस्थितीमध्ये आणि पद्धतीने त्यांनी जे मीडियाला दाखवलं अशी परिस्थिती तिथं नव्हती आणि नाहीये. पण मग आमच्या फॅमिलीने ते पाहूनच काहीच नाही. त्यांनी जे AI व्हिडिओज केले आणि ते जे ऑन मीडिया दाखवले ऑन चॅनल, त्यामुळे आमचे सगळ्यांची परिवार खूप बेदरलं, पॅनिक झालं आणि मग तिथून त्यांच्या आम्हाला वारंवार फोन यायला. सोशल मीडियाचं मी काल बघितलं, एक्स जे आहेत त्यांनी सुद्धा जे ऑथॉरिटी असलेली पर्सन त्यांनी सांगितलंय की त्याच्यावरती म्हणजे ट्विटर ज्याला आपण एक्स म्हणतो त्याच्यावरती जर वॉर संदर्भातले AI जनरेटेड व्हिडिओज किंवा पिक्चर्स टाकलेत त्याच्यावरती थेट लिगल ऍक्शन घेतल्या असं त्यांनी सांगितलं. कालच या संदर्भात ट्विट आलेलं होतं. तुम्ही मगाशी एक कुठला अनुभव शेअर करत होता की तुम्ही होता आणि त्या ठिकाणी नंतर साधारण 4-5 किलोमीटरवरती तुम्हाला पडताना दिसलं ते. आम्ही शिंदे साहेबांनी आमची व्यवस्था केली. एकनाथजी शिंदे साहेब जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी फुजेराला आम्हाला फ्लाईट अरेंज करून दिली. स्पेशल विमान पाठवलं होतं आमच्या सगळ्यांसाठी. आम्ही चेक इनला आतमध्ये चेक इन करतच होतो आणि जोरात आवाज आला नंतर एक 4 ते 5 किलोमीटर बॉम्ब पडला असावा. आम्ही चेक इन केलं आणि कमीत कमी 2 तास आम्हाला धूर दिसत होता. आमच्या मनात असं आलं की आता की हे जे विमानतळ आहे हे इथून आता जायला परमिशन देतंय का नाही असा संभ्रम मनामध्ये निर्माण झाला. कारण मुळात भाषेचा प्रॉब्लेम होता. आपण काय म्हणतोय ते त्यांना कळत नव्हतं, ते काय म्हणतात ते आपल्याला कळत नव्हतं. पण शिंदे साहेबांच्या कृपेने आणि परमेश्वराच्या कृपेने आम्ही सुखरूप पुण्यात आलो. जेवढे मानावे तेवढे हात जोडून आभार कमी आहेत उपमुख्यमंत्री साहेबांचे की त्यांच्यामुळे आज आम्ही आमच्या सगळ्यांच्या कुटुंबाला परत मिळालो. शक्य नव्हतं, आम्ही जीव मुठीत धरून इथं आलोय. वाटत नव्हतं की परत येईल नाही येईल, माहिती देखील नव्हतं की कधी येणार कधी हे सुरळीत होणार. कारण ते आपल्या कंट्रोलमध्येच नाहीयेत त्या गोष्टी की पूर्वीसारखी परिस्थिती कधी होईल ते आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी होत्या. डोळ्यांनी दिसलं की काय चाललंय, सगळं डोळ्यांनी दिसत होतं, सगळं आवाज येत होते, मोबाईलला अलर्ट व्हायचे. आणि आमचे मित्र आहेत अमोल ढामाले, त्यांनी सुप्रिया ताईंना पण सांगितलं ज्यावेळेस आम्ही अडचणीच्या काळात ट्विट करतात दोघी नाव त्या आमच्या नावासहित सुप्रिया ताईंनी देखील ट्विट केलं. त्यांचे देखील मनापासून त्यांचं आभार. पण भेटलं. काय मित्रा कसा होता अनुभव? दुबईचा अनुभव भयानक होता. भयानक होता. भारी नव्हता त्यावेळेस. पहिलं चांगलं वाटलं, पहिल्यांदाच गेलो होता का? पहिल्यांदाच गेलतो. जीवाची मुंबई जसं म्हणतो तसं जीवाची दुबई पहिल्यांदाच करायला गेलो. पण पहिले 4 दिवस चांगले वाटले. आता घरी जायचा टायमिंग चालू झाला की इथं धमाका चालू झाला. धमाका चालू झाला म्हणता का नाही, जे दुसऱ्या दिवशीपासून घरनं फोन वाजायला लागले तिथं आपले फोन चालत नाही. फक्त आपण जर व्हॉट्सअप कॉल केला तर त्यांना करायचं. मग आता 2 दिवस झालं सोशल मीडियात आपल्या भारतीय मीडियाने पूर्णपणे लावून धरलं होतं की असं काय परिस्थिती घडते. त्यामुळे घरातले प्रचंड भयभीत होते. मग आमचं महिलामुळे मी घरातला करता पुरुष आहे, आमचे वडील आहेत, आई आहे, बहीण आहे, कुटुंब आहे, बरेच असं सगळं फॅमिली पूर्ण डिस्टर्ब होती की पोरं सुखरूप येतात का नाही, धावा करत होते देवाचा काय परिस्थिती काय नाही काय चाललंय. सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जी तळमळीने आम्हाला मदत केली महाराष्ट्रात आणण्याची, भारतात आणण्याची, त्यांचे मनापासून आभार. कारण की आम्हाला वाटत नव्हतं की आम्ही लवकर जाऊ म्हणून. तुम्ही पण राजकारणात ना? नाही, राजकारणात आहे ना. हा, कोणत्या पक्षात? मी भाजपचा आहे. हा. पण मग आता मला हे विचारायचंय, राजकारणी म्हणून आता हे सांगा, मी कालपासून बघतोय ते श्रेयवाद सुरू झालाय का? तसं काय आम्ही तिथल्या मीडियाला काही कळत नव्हतं त्यामुळे मी काय याच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही. मला काही कल्पना नाही. काय मला आठवतं मागच्या वेळी पण काही ठिकाणी इश्यू झाले होते, ते रेस्क्यू करण्याचे जेव्हा विषय होता तेव्हा भाजपला एक जण म्हणतात, शिंदे एक जण म्हणतात, असं दिसतं. म्हणून तसं काय ना, आम्ही मित्र पक्षात आहोत. कारण की सत्तेत भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी आहेत, राज्यात देवेंद्रजी आहेत, एकनाथ भाई आहेत, आता सन्माननीय सुमित्रा वहिनी आहेत. असं चाललंय, संगणमताचं सरकार आहे आणि मदत करतंय सर्वांना. तसं काय नाही. शिंदेचे विषय शिंदे साहेबांची विशेष आभार. कारण की त्यांनी प्लेन आणण्याची व्यवस्था केली ना, त्यांनी पुण्याला आणण्याची व्यवस्था केली ना, कुटुंबाला दिसलं नसतं अजून. 2 दिवस झालं. ज्यावेळेस 10:30 वाजता आम्हाला कळालं की तुम्हाला तुमच्या एअरपोर्टला जायचंय, फ्लाईट अरेंज करून दिली शिंदे साहेबांनी. त्यांच्या इथनं राहुल गेटे म्हणून आहेत आणि सन्माननीय अभंग म्हणून आहेत त्यांचे ओळखी. त्यांचा फोन आला की तुम्हाला पुण्यात भारतात आणण्याची व्यवस्था करतोय. मग त्यावेळेस आम्ही एक रील केली, रील पण बनवली. मग आता आनंदाने काय करायचं, मग घरच्यांना तर कळायला पाहिजे पोरं दुःखी आहेत पण दुःख तर दाखवता येत नाही. मग त्या माध्यमातून आम्ही एक रील तयार केली, रील केली. आणि ती रील अशी होती, संतोष मामाची रील होती ती. काय ती रील तुम्हाला दाखवतो मी.
ते आम्ही एअरपोर्ट म्हणजे ज्यावेळेस चेकआउट झालं ना तेव्हा ही अशी रील केली संतोष मामाची. दुबईला खायला नाही मग जरा आनंद वाटला पाहिजे ना की पोरं तिथे गेलेत. भयभीत जर कुटुंब होतं हे रील बघून जरा थोडे सावरले. मुठीतला जीव असा बाहेर पडला. मला एक सांगायचं होतं, दुबईमध्ये गेलात ही परिस्थिती आमच्यावर ओढली, त्यामध्ये आम्ही पण थोडं प्लॅनिंग झालो होतो. जे परिस्थिती जी 28 तारखेला होती, 1 तारखेला होती, पण तिथं साहेब जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांकडनं मार्गदर्शन मिळालं तर तिथे एक डॉक्टर संजय पटणकर साहेब आहेत. ते 40 वर्ष तिथे वास्तव्याला आहेत. ते महाराष्ट्र असोसिएशनचे अध्यक्ष पण आहेत आणि महाराष्ट्रासाठी इंडियासाठी काम करतात. त्यांनी एवढं मोलाचं सहकार्य केलं साहेब. जेव्हा शिंदे साहेबांशी बोलणं झालं आमच्या मित्रांचं तर ते 15 मिनिटात आमच्यापाशी आले. त्यांनी आम्हाला धीर दिला आणि सगळ्या गोष्टी म्हणल्या की तुम्ही कुठल्याही गोष्टी मार्गी लागल्या तुमच्या गोष्टी स्ट्रीमलाईन करून नंतर मार्गी लागल्या. आणि आमच्यात पण जीवात जीव आला की मराठी भाषेचा माणूस एखादा बोलणारा, आमचं समजून घेणारा आमच्यात आला, तरी आधार मिळाला. आधार मिळाला. खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. मला म्हणजे खरं तर रिटर्न आलेले लोक असतील किंवा तिकडे असतील, मी गेल्या 5-6 दिवसांनी सगळ्यांच्या संपर्कात आहे. जमेल तेवढ्या लोकांना मी पण नंबर घेतोय, फोन करतोय, काय नाही. पण मला दुबईच्या बाबतीत एक गोष्ट जाणवली की असा एक्स्ट्रीम पॅनिक नाही जेवढा आपण आता इथे बघतो तेवढा. कारण एक म्हणजे डिफेन्स सिस्टम खूप चांगल्या आहेत आणि जो इराणने अटॅक केलेला होता तर तो इतका असा इम्पॅक्टफुल नाही झाला किंवा तो इतका इम्पॅक्टफुल नव्हता की याच्यामुळे खूप काहीतरी प्रॉब्लेम होईल. सो व्हिडिओज येत आहेत अगदी त्या बुर्ज खलिफाच्या बाजूला वगैरे सुद्धा तिथे तुम्हाला ड्रोन पडलेला वगैरे दिसेल, सगळं ठीक आहे. पण हा पहिलाच व्हिडिओ होता हे सांगण्यासाठी की तुमची जर मंडळी तिथे कोणी असतील दुबई सारख्या ठिकाणी किंवा अबुधाबीमध्ये तर इतका एक्स्ट्रीम पॅनिक अजून तरी तिथे नाहीये. मी बऱ्याच ऍक्ट्रेसचे सुद्धा बघतो, त्यांची मुलं काही ठिकाणी वेगळ्या आणखी वेगळ्या कंट्रीजमध्ये अडकलेत, त्या ठिकाणी कदाचित असू शकतो. पण स्पेसिफिकली अबुधाबी दुबई वगैरे या एरियामध्ये ते नाहीये. आणि म्हणून हे किती 10 मित्र, हे 10 मित्रांची स्टोरी तुमच्यापर्यंत आणली की नक्की काय काय नाही आणि खरंच परिस्थिती काय समजून घेण्यासाठी मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, पुण्यावर.